नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर मराठी गझलेवर बोलणार आहोत. हो, बाबासाहेब पोखरकर यांची गझल आहे ही. बरोबर. आपल्याला ती एका इमेजच्या स्वरूपात मिळाली आहे. तर आज आपण काय करूया की प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊ, त्यातल्या भावना अनुभवू. नक्कीच. चला तर मग. ओके. पहिली ओळ आहे, अर्धा असेल रीता, अर्धा भरेल प्याला, सुंदर असेल जीवन, भरला दिसेल जाला. म्हणजे सुरुवातच दृष्टिकोनावर आहे. हो ना. म्हणजे पेला अर्धा रिकामा बघायचा की भरलेला. अगदी. आणि ज्याला तो भरलेला दिसतो, कवी म्हणतात त्याला जीवन सुंदर वाटतं. सरळ सकारात्मकतेचा मुद्दा आहे इथे. बरोबर. आता पुढची ओळ बघा. असतो प्रवाह वाहत, झोकून देतो तो जर, मेंढीशिवाय प्राणी दिसला नसेल त्याला. इथे थोडं वेगळं काहीतरी आहे. हो, म्हणजे प्रवाहाबरोबर फक्त वाहत जायचं नाहीये, स्वतःला झोकून द्यायचंय. म्हणजे काहीतरी वेगळं करायचं धाडस. अच्छा. म्हणजे जो असं करतो तो कळपातला नाही. बरोबर. तो मेंढीशिवाय प्राणी आहे, स्वतंत्र विचारांचा, ज्याच्यात स्वतःहून काही करायचं धैर्य आहे. छानच. आणि मग तिसरी ओळ, सुरुवात कर अशी की शेवट छान व्हावा, लिहितो तसा लिहित बघ, वाचक असेल त्याला. इथे दोन गोष्टी आहेत. एक तर कोणत्याही कामाची सुरुवात महत्वाची, जेणेकरून शेवट चांगला होईल. हो. आणि दुसरं म्हणजे लिखाणाबद्दल. म्हणजे जसं वाटतंय तसं खरं लिही. म्हणजे प्रामाणिकपणे. मग वाचक नक्की मिळेल असं कवी सुचवतात. आपण किती खरेपणाने व्यक्त होतो हा प्रश्न महत्वाचा आहे. खरे. आता पुढची ओळ जरा वेगळ्या मूडची आहे. एकांत, चांदणी आणि काळोख दाटलेला, शृंगार काव्य स्फुरले, नक्की असेल त्याला. म्हणजे एकांत, निसर्गरम्यता, चांदणी, पण काळोख सुद्धा. हो, काळोख पण आहे. आणि या सगळ्या वातावरणात म्हणजे काय म्हणतात त्याला, शृंगार काव्याची प्रेरणा मिळू शकते. निर्मितीसाठी असं वातावरण पण पोषक ठरू शकतं. अगदी. म्हणजे शांतता आणि थोडासा गुळपणा. बरोबर. कलाकारासाठी हे गरजेचं असू शकतं. आता पुढची ओळ तर मला वाटतं अनेकांना रिलेट करेल. वाटेत लागले जर काटे हजार, त्याच्या समजून घे यशाने वरले असेल त्याला. हो ना. संघर्ष आणि यश. काटे म्हणजे अडचणी. बरोबर. हो. आणि कवी म्हणतात की जर 1000 काटे लागले असतील ना, तर समजून घ्यायचं की यशाने त्याला निवडलाय. म्हणजे यश अशाच माणसाला मिळतं जो हे काटे सहन करतो, जो संघर्ष करतो. म्हणजे काटे लागणं हे जणू यशाचं लक्षण आहे. अगदी. म्हणजे संघर्षाकडे पण एका वेगळ्या सकारात्मक दृष्टीने पाहिलं इथे. आणि शेवटची ओळ ही जरा गंभीर आहे. नापाक पाक आहे, धर्मार्थ आज झाला, संपेल युद्ध नंतर हानी दिसेल त्याला. धर्माच्या नावावर होणारी युद्ध किंवा संघर्ष. हो, त्यावरचं भाष्य आहे हे. कवी इथे कोण पाक पवित्र आणि कोण नापाक अपवित्र या वादात पडत नाहीत. ते काय म्हणतायत की युद्ध संपल्यावर काय दिसेल? फक्त हानी, नुकसान. शेवटी युद्ध हे विनाशकारीच असतं, मग ते कुणीही आणि कशासाठी केलेलं असो. बरोबर. म्हणजे अंतिम सत्य हेच की नुकसान दोघांचंही होतं. अगदी. अर्थात आपण इथे फक्त कवितेतील अर्थावर बोलतोय. आणि या अप्रतिम गझलेचे कवी आहेत बाबासाहेब पोखरकर. खरंच खूप विचार करायला लावणारी गझल आहे. तर आपण काय काय पाहिलं? सकारात्मक दृष्टिकोन, स्वातंत्र्याचं महत्व, धाडस, प्रामाणिक अभिव्यक्ती, एकांताची प्रेरणा, संघर्षातून यश आणि हो, युद्धाची निरर्थकता. कितीतरी पैलू या काही ओळींमध्ये आहेत. निश्चितच. ही गझल आपल्याला सतत आठवण करून देते की आयुष्याकडे कसं बघायचं. तो अर्धा भरलेला प्याला बघायचा की वाटेतले काटे सहन करायची तयारी ठेवायची. बरोबर. प्रत्येक ओळ एका नव्या विचाराला जन्म देते. आणि जाता जाता हा विचार मनात येतो की कवी जसं म्हणतात, लिहितो तसा लिही, तो प्रामाणिकपणा आणि संघर्षाकडे पाहण्याचा तो दृष्टिकोन, ते